लेडीज कॉन्स्टेबल या पुढे लेडीज घ्या बरं बस मंचरमध्ये दर्गा मंदिर वाद पुन्हा पेटला. पांडवकालीन 12व प्रकरणी तणाव. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्ये दर्गा आणि पांडवकालीन 12व प्रकरणावरून वाद पुन्हा उफाळला आहे. या प्रकरणामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने संबंधित दर्ग्याला कुलूप लावले आहे आणि पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मंचर येथील 12 विषय प्रमोदजी मांडखेडले यांनी माझ्याकडे आणून दिला होता. तेव्हापासून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे याचा पाठपुरावा करतोय. सगळे पुरावे हे सांगतायत की ही हिंदूंची बारव आहे, पांडवकालीन बारव आहे. इथे गोमुख आहे, पाणी वाहण्याचं ठिकाण आहे, इथे शिलालेख आहे, त्याचं भाषांतर करून पुरावे सबमिट केलेले आहेत. ही संपूर्ण जागा ही हिंदूंची मालमत्ता असतानासुद्धा या ठिकाणी रोज उठून नवीन बांधकामं होतात. जिथे मजार नव्हती तिथे मजार आली, त्याला खोली नव्हती ती खोली आली, त्याच्या आजूबाजूला राहायला म्हणून नव्याने खोल्या बांधून तिथे लोकं राहायला आली. थडगी नव्हती ती नव्याने थडगी सदृश एक तिथे पांढऱ्या रंगाचे दगडचं एक आरेखन केलेलं आहे की जसं काही याच्या खाली कोणातरी पुरलं आहे. 2 महिन्यापूर्वी ती जागा सर्वे केली होती. तहसीलदार आले होते, प्रांत आले होते, त्यांनी ती सगळी जागा तपासलेली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्यावर आदेश केलेले आहेत. त्या जागेवर शासकीय मालमत्ता असल्याचा सातबाऱ्यावर नावं लागलेली आहेत शासनाची. पुन्हा एकदा असं असून सुद्धा इथे काय चाललं आहे, हे आंधळं दळते आणि कुत्रपीठ खाते हा प्रकार इथे चाललेला आहे. हिंदूंची जागा अशा रीतीने देशभरामध्ये वक्फ म्हणून घोषित केलं जात आहे. आपण बघितलं असेल की ज्यावेळेला स्वातंत्र्य मिळालं आपल्या देशाला तेव्हा फक्त 35,000 वक्फ प्रॉपर्टी होत्या आणि आता 10 लाखापेक्षा जास्त प्रॉपर्टीज या वक्फ म्हणून घोषित झालेल्या आहेत. 40 लाख एकर जागा ही वक्फ म्हणून घोषित केलेली आहे की ज्या जागेचे कुठल्याही प्रकारचे डॉक्युमेंट्स हे कोणीही देऊ शकत नाही. मी राज्यसभेमध्ये सुद्धा ह्याचे पुरावे दिले होते की वामसी पोर्टलवर जी वक्फ म्हणून जागा दाखवली जाते, कुठेही देणाऱ्याचं नाव नसतं, घेणाऱ्याचं नाव नसतं, एकर शून्य लिहिलेला असतो. ही जागा तारीख नोंदवलेली नसते. अशा रीतीने रजिस्ट्रेशन होतं कसं? शासकीय रजिस्ट्रेशन अशा प्रकारे कसं होईल? कुठल्याही व्यक्तींनी स्वकष्टार्जित पैशातून खरेदी केलेल्या मालमत्ता जेव्हा त्यांच्या मुलांना द्यायच्या असतात त्याचं सुद्धा आपण गिफ्ट डीड किंवा रजिस्टर डॉक्युमेंट करतो. मग स्वतःच्या सख्या मुलांना जेव्हा वारसा हक्काच्या जागा द्यायच्या असतात त्यालाही आपण रजिस्ट्रेशन करतो. तर इथे रजिस्ट्रेशन का केलं जात नाही? का पुरावे दिले जात नाहीत? का पुरावे मागितले जात नाहीत? पुरावे नसलेल्या जागांवर का कारवाई केली जात नाही? हे सगळे मुद्दे उपस्थित होतात. तसाच हा एक मुद्दा आहे. आता या ठिकाणी आम्ही 8 दिवसाची मुदत दिलेली आहे, नाहीतर हिंदू धर्मीय कार सेवा करतील आणि आपली हक्काची जागा पुन्हा मिळवतील. आत्ता आपण पाहिलं की तुम्ही तिथे रंग देण्याचा प्रयत्न केला, हिंदूंचा फोटो लावण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला तिथं अडवणूक केली गेली. का अशा पद्धतीने अडवणूक झाली आणि तिथे जर असं अतिक्रमण होत असेल तर आता अजून किती दिवस वाट पाहणार? हाच प्रश्न माझा शासनाला प्रशासनाला आहे की जर का ते न विचारता मजार बांधतात, न विचारता भिंत बांधतात, न विचारता रंग लावतात, त्याला न विचारता बोर्ड लावतात, त्याला कोणी अडवत नाही. मग मी तिथे ओम लिहू इच्छित होते, मला का अडवताय? ही आमची हक्काची जागा आहे, याचे लाखो पुरावे आम्ही तुम्हाला देऊ. आम्हाला तिथे ओम लिहायचं आहे, आम्हाला मात्र बंदी. आणि न विचारता ते मात्र काहीही करतायत. रोज उठून तिथे नमाज पडतायत आणि त्यांचा तर कायदाच आहे, ज्या ठिकाणी आम्ही एकदा नमाज पडला की ती जागा आमची हक्काची झाली. माझा प्रशासनाला इशारा आहे. त्यांनी आता मला 8 दिवसात आम्ही ही कारवाई करू असं सांगितलेलं आहे. 8 दिवसात ही कारवाई त्यांनी करावी. कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची चिन्ह आहेत. एकूणच जर परिस्थिती बिघडली नाही, ही अशी धमकी कोणी कोणाला देऊ नये. कायदा सुव्यवस्था मुसलमानांमुळे बिघडते. ज्यावेळेला आमचे हिंदूंचे सण असतात, गणपती उत्सव असतो आणि गणपतीचं मिरवणूक चालू असते तेव्हा हे दगडफेक करणार. कायदा व्यवस्था बिघडवणारा हिंदू कधीच नाही आहे. हिंदूंनी कधीही कुठल्याही देशावर अतिक्रमण करून आम्ही आक्रमणकारी नाही हे इतिहासाने सिद्ध केलेलं आहे. आम्ही कोणाच्याही जागा बळकावत नाही, कोणालाही त्रास देत नाही, कोणालाही कंपल्सरी धर्मपरिवर्तन करायला लावत नाही. हिंदू हा सहिष्णू आहे, पण आमच्या सहिष्णुतेचा अंत त्यांनी पाहू नये.
शिवनेरीवर जे भाषण केलं त्याच्यामध्ये तुम्ही हिंदूंकडूनच खरेदी करावी आणि लोकांना ओळखायला शिका असा इशारावजा सल्ला दिलेला आहे. माझं स्पष्ट म्हणणं आहे की बांगलादेशामधून आलेले रोहिंग्या या ठिकाणी ज्यांना आधार कार्डसुद्धा नसतं किंवा आधार कार्ड बांगलादेशामधून बंगाली भाषेतलं असतं त्याच्यावर तारखा या रिसेंट असतात. आम्ही जर का आधार कार्ड लगेचच किती वर्ष झाली आपण आधार कार्ड काढून आपल्या मुलांचा जन्म झाल्या आपण त्या तान्ह्या बाळाचं आधार कार्ड काढतो. यांची रिसेंट आधार कार्ड आली कुठून? हे बाहेरून आलेले लोक आहेत. हे फळांना इंजेक्शन देत आहेत. आज हल्ली सगळी फळं गोड कशी काय लागायला लागली बरं? एकही फळ कमी गोड कसं नाही? सॅक्रिनचे इंजेक्शन देत आहेत, हॉर्मोनल चेंजेसची इंजेक्शन देत आहेत. आपल्या हिंदूंना अनेक वेगळ्या प्रकारचे विकार व्हायला लागलेत अचानकपणे. हे कशामुळे होत आहे याची माहिती घेण्याची आवश्यकता आहे, सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. हा सतर्कतेचा इशारा प्रत्येक हिंदूला दिला पाहिजे. मंचरमध्येच इथे खोमेनींचे पोस्टर लागलेले आहेत समर्थनार्थ काझीपुऱ्यामध्ये वगैरे. ज्यावेळी युद्ध बाहेर चालू आहे त्यावेळेस खोमेनींच्या बाबतीत पुणे मुंबईनंतर इथे ग्रामीण भागामध्ये सुद्धा खोमेनींचे पोस्टर पाहिले. खोमेनी गेल्यानंतर इराणमधल्या महिलांनी आनंदोत्सव साजरा केला. ज्या खोमेनींनी कट्टरतावादाचा कळस गाठला त्यांच्या स्वतःच्या देशामध्ये त्या महिलांनी त्यांच्या मृत्यूनंतर आनंद साजरा केला. आपल्या लोकांना कधी कळणार? भारतामधल्या मुस्लिम दार्जिण्या अशा काही पक्षाच्या नेत्यांना हे कळत नाही आहे. त्यांच्या पक्षाचे नेतेच इराणवरून आणखीन कशावरून तरी गळे काढतायत, रडतायत. त्यांनाच हे कळत नाही. त्यामुळे त्यांच्या इथे चेलाचपाट्यांना ते कळत नाही आहे.